प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहित महिलेने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढ्यामध्ये घडला। पाटकळ परिसरात विवाहित महिलेला नवऱ्यानं कडब्याच्या गंजीत जाळून मारल्याची घटना समोर आली। या तपासांती समोर आलेल्या घटनेने पोलीस देखील चक्रावले। विवाहित महिला किरणने तिचा प्रियकर निशांतच्या मदतीने एका महिलेला जाळलं आणि तो स्वतःचा मृतदेह असल्याचा बनाव केला। मात्र किरणच्या वडिलांना यावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली आणि मृतदेह फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला। यानंतर सगळं पितळ उघड पडलं। दरम्यान पोलिसांनी तिला प्रियकरासह कराडमधून अटक केली आहे। दरम्यान हे प्रकरण नेमकं काय पाहूया। पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते। किरणने आपल्या शेतातल्या कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटून घेतल्याचं चित्र निर्माण केलं। घटनेनंतर किरणचा नवरा नागेश त्याचवेळी किरणचे वडील घटनास्थळी पोहोचले। किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह नसल्याचं म्हटलं आणि चौकशीची विनंती करण्यात आली। किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या माहेरच्या मंडळींना असा संशय आला। किरणचे प्रियकर 20 वर्षीय निशांत सावंत बरोबर तिचं अफेअर होतं। किरणीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला। गावात गवताच्या गंजीमध्ये पेटून मृत्यू झाल्याचं दाखवायचं असं त्यांनी ठरवलं। किरण आणि निशांतकडून बेवारस वेडसर महिलेचा शोध घेण्यात आला। पंढरपूरच्या गोपाळपूरमधल्या एक वेडसर महिला त्यांना आढळली। मुलाला शोधून देतो असं सांगून पाटकळ इथं महिलेला ते घेऊन आले। गळा दाबून वेडसर महिलेचा खून केला आणि गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गंजीला आग लावली। यावेळी दोघांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला। निशांतनं गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावलं। गंजी पेटून निशांत निघून गेला। आग भडकलेली पाहताच ग्रामस्थ आग विझवायला आले। गंजीमध्ये महिलेचा मृतदेह दिसल्याने किरणनंच आत्महत्या केल्याचं कुटुंबाला वाटलं। जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय आला। मोबाईल सीडीआरवरून निशांतपर्यंत पोलीस पोहोचले आणि खुनाचा उलगडा झाला। सदरची महिला किरण सावंत हिने स्वतः तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी त्या दोघांनी कट करून तिच्या स्वतःच्या मृत्यू झाला असं साबित करण्यासाठी अनोळखी महिलेचा खून करून ती स्वतः घरातून निघून गेली आणि ती महिला किरण सावंत ही कराड येथे मिळून आली। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करीत आहोत।